आणि एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। एमपीएससीच्या अन्न व औषध प्रशासनाची औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे। पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, कोणाकोणाला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांचं या पेपरफुटीमध्ये नेमकं काय कनेक्शन समोर आलंय? प्रज्ञा, आपण बघतोय की 22 मार्चला एमपीएससीच्या ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा झालेली होती आणि त्यानंतर या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर म्हणजे जुलै 20 तारखेला अचानक एमपीएससीकडे तक्रारी दाखल झाल्या की एमपीएससीचा जो परीक्षा घेण्यात आलेली होती त्याचा पेपर फुटलेला होता। त्यानंतर राजकीय वातावरण देखील तापलेलं होतं आणि अखेर आपण बघतोय की मुंबई गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केलेली होती। आता जवळपास 1.5 महिन्यानंतर आता मुंबई गुन्हे शाखेने गुन्हे दाखल करत 6 जणांना अटक केलेली आहे। यातील तीन जे लोक आहेत, 3 आरोपी आहेत, ते एमपीएससीचे अधिकारी असल्याचं समजतंय। तर उर्वरित जो कोचिंग क्लास चालक होता, ज्याचं पहिल्यापासून नाव येत होतं, त्यासह एक विद्यार्थिनी आहे जिला पेपर मिळाला होता, तिला चांगले गुण मिळाले होते, तिच्या नातेवाईकाला देखील अटक केलेली आहे। गुन्हे शाखेने कोर्टात स्पष्टपणे सांगितलं की एकाच व्यक्तीकडे, जो एमपीएससीचा एक व्यक्ती होता, त्याच्याकडे या पेपरचा संच होता, त्या व्यतिरिक्त कोणाकडेही पेपरचा संच नव्हता। त्यामुळे त्याच व्यक्तीकडून त्याचा तपास केला आणि त्यानंतर इतर 3 अधिकाऱ्यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। उर्वरित 3 देखील अटक केलेली आहे। त्यासोबतच जी विद्यार्थिनी होती तिला पाहिजे आरोपी दाखवण्यात आलेला आहे आणि जवळपास आणखीनही अटकेचं सत्र या संपूर्ण प्रकरणात होऊ शकतं। मात्र आपण बघतोय की एमपीएससीची जी परीक्षा होती ड्रग इन्स्पेक्टरची ती काल रद्द करण्यात आली, नव्याने परीक्षा घेणार असल्याचं सांगण्यात आलं आणि ते का झालं याचं आता आपल्याला समोर येतंय कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे। गुन्हा मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेला आहे आणि 6 जणांना अटक देखील केलेली आहे। प्रज्ञा, सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।